2017 मधल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना सीबीआय कडून क्लीन चिट मिळाली आहे आणि अर्थातच मोठा दिलासा। 2017 मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान भाडेतत्वावर घेण्यात अनियमितता केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर करण्यात आला होता। जवळपास 7 वर्ष आरोपांची चौकशी सुरू होती सीबीआय कडून। या प्रकरणाचा 7 वर्ष तपास झाल्यानंतर 19 मार्चला सीबीआय कडून न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अमेय राणे या संदर्भात आपल्याला आणखीन माहिती देते। अमेय, आज कोर्टात नेमकं काय घडलं या एकूण प्रकरणाच्या संदर्भात? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय ने अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना 2017 सालच्या एका प्रकरणात दिलासा दिलेला आहे। या प्रकरणी तपास करून पुरेसे पुरावे आढळले नसल्याचं तपास यंत्रणेनं मान्य केले आणि 19 मार्चला या संदर्भातला क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष सीबीआय कोर्टात दाखल करण्यात आला। या प्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालय जेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होतं तेव्हा एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्ससाठी भाडे तत्वावर ज्या विमानांची खरेदी करण्यात आली होती त्यात काही आर्थिक अनियमितता आहे असा ठपका ठेवण्यात आला होता, आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे तपासासाठी वर्ग करण्यात आलं। परंतु या प्रकरणी कुठलेही पुरावे जे आहेत ते अधिकारी आणि तत्सम मंत्र्यांच्या संदर्भात किंवा विरोधात आढळत नाहीयेत असं तपास यंत्रणेनं मान्य करत सीबीआयच्या टीमनं जी तपास यंत्रणा तपास करत होती त्यांनी एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह प्रफुल्ल पटेल यांनाही क्लीन चिट देत या प्रकरणी तपास बंद करत असल्याचं कोर्टाला कळवलंय। आता कोर्ट हा रिपोर्ट स्वीकारतं का हे पुढील सुनावणीत स्पष्ट होईल। कविता। अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रफुल्ल पटेल यांना सीबीआय कडून 7 वर्ष जुन्या केसमध्ये क्लीन चिट मिळाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।